ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी पुण्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। जयंत नारळीकर यांचं नाव अख्ख्या जगाला देशाला प्रचलित आहे। महाराष्ट्रातला हा खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर सर यांचं निधन झालंय। 86 वर्षांचे होते ते। पुण्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, सुवर्ण, अत्यंत दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। पुण्यात ज्यांनी आयुकाची स्थापना केलेली होती, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सची, त्याचे पहिले संचालक ते होते। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पुण्याचं नावलौकिक राष्ट्रीय पातळीवरती पहाटे झोपते 80 वर्षाच्या जयंत नारळीकर यांनी शेवटचा श्वास जो आहे तो घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून आणि कुटुंबियांकडून घेण्यात आलेली आहे। डॉक्टर गेले कित्येक वर्ष लहान मुलांमध्ये खगोलशास्त्राचा प्रसार व्हावा किंवा आवड निर्माण व्हावी यासाठी लेक्चर्स देत होते। त्याबरोबरच नव्यानं मुलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा यासाठी मोठे प्रयत्न जे आहेत ते शालेय संस्थांच्या पातळीवरती त्यांच्याकडून केले जात होते। आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी जी थिअरी मान्य केली स्टेडी स्टेट थिअरी जी मान्य केली त्याच्यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचं मोठं नाव जे आहे ते झालेलं होतं। नक्की नक्की वैभव, धन्यवाद। तू जसं म्हणालास की अत्यंत दुर्दैवी घटना आहे। कोल्हापूरचा खरं तर त्यांचा जन्म 1938चा आणि पुण्यामध्ये आपल्याला अशी बातमी मिळते की त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांचं निधन झालेलं आहे। 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय।